बापू सगळे काम झाली, जराशी गावात चक्कर मारली. सगळं झालं का माय? बरं बरं, ये जरा फिरून येत आहे. अबे तू उभा राहून आपल्याला काहीच फायदा नाही. कॉलेज सुटायच्या टाइम त्याला पोर येते. मायला त्या दिवशी मी सिटी फेकली होती तिच्याजवळ, दोघी मायले की येऊ लागल्या. मला वाटलं पोरगी उचलेल, मात्र तिच्या मायनच उचलली रे. माहीत खरं बोलायला तू? नको रे, मजा काला करू मी. ए आवदू अरे इकडे काय हो बा, गावातल्या पोराय सोराय संग जरासा बसत राह. काम काम करून काय मरतो काय तू? अरे तुमच्यावर टवाय काय करायचं काम नाही रे मला. मला घरचे काम असते शेतातली. मला बा तू शेतातल्या शेतात राहतो रे तू. अरे जाऊ दे, याच्या नादी लागण्यात फायदा नाही. आपली 4 वाजले, आपल्या गर्लफ्रेंड चल. ती काय सुधरत नाहीत बा पोरं मायला. आई तू बोलली नसली करमत नाहीये मला. आई तू बोलत नाही फक्त मला. बाबा अरे मी तुला 2-3 दिवसापासून पाहिलो, त्या सारखा मोबाईलवर शेताकडे जायला झाला, त्या म्हशीचं चारा पाणी करणं झाला. काय होय रे? थांब, तू फोन कर मग मी बापूला सांगतो समजून. मी काय सारखा शेतातच मरू काय? दुसरे पोरं आईस करते. आज मी पहिली बार घरी राहिलो, ते तुमच्या नजरात आलं. जाईन मी शेताकडे. पंधरवाड्यापासून असं काऊन करायला? सारखा मोबाईलवर राहिलं. काय झालं की काय नाही पोराला? फोन काऊन आणलाय आज? कंपनीचा मॅसेज. त्यानं काही दशा करून घेतली. सुपारीच्या खांडात असं नव्हतं त्याला. अरे ते पोरीच्या नादी लागून बिघडलं रे. अरे बाबा लढाई काय झालं रे? अरे ती बोलली नसली की कर्म झालं, मरून जावं. धोका झाला मी असं. आता पण ते नाही बोलू शकत. रडू नको तू. रडू नको रे. प्रेम असते बा, चांगल्या माणसाला वाया घालते. एकदी आपल्याला समजून सांगितलं. हो ना. खरं प्रेम करणाऱ्याची अशी दशा होती. आपल्या बाहेर नंबर 1 बरं. काय झालं रे बाबा? तसं करू नको. काय झालं? दारू पिऊन दिसणार रे? पोरीनं धोका दिला मला. अरे धोका फिका पोरगी प्रेम काही नसते रे. तुला प्रेमाच्या जाळ्यात फसवतो, गुलू गुलू गप्पा करतात, रात्र दिवस बोलतात. आणि तू एकदा प्रेमाच्या जाळ्यात फसला की आज तुला धोका देऊन जातात. बाबा ताण घेऊन उठ माय, उठ. बाबा, उठ रे. मी तिला विसरू शकत नाही. अरे तू त्या पोरीच्या दिमागातून फॅट काढून टाक. मी तुला सोन्यासारखी बायको करून देतो. चाल खंबीरपणानं उठ आणि कामाला लाग. चल. तुझ्या पाय